विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र शासनाने 1 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान 45 दिवसांचा ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. हा सेतू अभ्यासक्रम एकूण काही विषयांसाठी आहे, ते म्हणजे मराठी भाषा, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा विषयांचा समावेश आहे. याच्यामध्ये 1 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान या अभ्यासक्रम आपल्याला संपवायचा आहे. हा अभ्यासक्रम म्हणजे काय नवीन आहे का? तर नाही. तुम्ही इयत्ता 6वी मध्ये जे शिकलात त्या 6वीच्या अभ्यासक्रमाची उजळणी आहे. म्हणजे असं प्रत्येक इयत्तेसाठी आहे. आता तुम्ही इयत्ता 7वीत प्रवेश केलेला आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तर आपल्या शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. मध्यंतरी काही महिन्यासाठी भरली होती, परंतु पुन्हा शाळा बंद झाल्या आणि थोडंसं मागच्या इयत्तेची उजळणी करून घेणे या हेतूने हा ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम आपल्याला 45 दिवसांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. 1 जुलैला त्याचा काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. आपण दररोज हा 45 दिवसांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. समजलं का? हो. हा, कोणता अभ्यासक्रम? सेतू अभ्यासक्रम. काय म्हणायचं आता? सेतू अभ्यासक्रम. हा, छान. तर मग या अभ्यासक्रमाच्या PDF फाईल मी तुमच्या आपल्या वर्गाच्या ग्रुपवर पाठवल्या पण आहेत. त्या व्यवस्थित बघा, विषय निहाय, आणि त्यानुसार आपण दररोज अभ्यास करणार आहोत. तर मग आपण या सेतू अभ्यासक्रमाला आज दुसरा दिवस सुरू करणार आहोत. या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचे आहे. बघा, तुमच्या स्क्रीनवर दुसरा दिवस असं दिसतंय का? हो. हा, तर मग इथे दुसऱ्या दिवसामध्ये आपण भाषा, मराठी भाषेचा अभ्यास आणि उजळणी करणार आहोत. ह्याच्यामध्ये काही मूलभूत कौशल्यांची आपली उजळणी होणं गरजेचं आहे. श्रवण आणि संभाषण. इयत्ता 6वी मध्ये असताना तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलेल्या काही घटना असतील, काही सामाजिक कार्यक्रम असतील, याविषयी तुम्हाला माहिती सांगता आली पाहिजे. असे काही सामाजिक कार्यक्रम तुमच्या आजूबाजूला झालेत का? एखादा कार्यक्रम झाला का तुमच्या आजूबाजूला? आता लॉकडाऊनमुळे कार्यक्रमांना बंदीच होती, परंतु त्या अगोदरही तुम्ही काही कार्यक्रम बघितले असतील. उदाहरणार्थ रक्तदान असेल, यांसारखे सामाजिक जे काही कार्यक्रम आहे हे आपण बघितले असतील. तर मग या कार्यक्रमांविषयी आपल्याला मत मांडता आलं पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजेत, अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या गावात वर्तमानपत्र येत असेल, त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्या पाहिजेत. त्या बातम्या, त्यामध्ये असणाऱ्या कथा समजून घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर इंटरनेटवर प्रसारित होणारं जे काही वेगवेगळं साहित्य आहे, मोबाईलवर वेगवेगळी पुस्तकं येतात, त्या पुस्तकांचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला त्या बातमीविषयी तुमचं मत व्यक्त करता आलं पाहिजे.
तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींबरोबर त्या घटनेविषयी बातमीविषयी बोललं पाहिजे. तर बघा, जसं या ठिकाणी आता एक वर्तमानपत्रातली बातमी आहे. हा, बरोबर. कोण वाचेल ही बातमी? या ठिकाणी वर्तमानपत्रात जी बातमी दिलेली आहे त्या बातमीचं वाचन करायचं. सर दिसणार राहिलं. दिसत नाहीये का? हो. आता दिसतंय? नाही. नाही. काहीच नाही. नाही. आता सर नाही. बरं. आता मी दिसतोय का? हो. हा, बघा आता अजूनही स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? नाही. 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 दिसेल दिसेल आता. हा, दिसते. कोण वाचेल ही बातमी? वाचा कोणीतरी. सर मी. हा, वाच वाच. रोशन वाच. रेडे ओहळ जंगलात टस्कराचा धुमाकूळ. रेडे ओहळ जंगलात कडगाव. टस्कराचा धुमाकूळ. हा, वाच बरं बातमी. कडगाव ता 3 आजरा तालुक्यातील भुंदळगडच्या डेळे मेधोली वनहद्दीत 4 दिवसापूर्वी दाखल झालेले हत्ती आज पहाटे कोडोशी अर्तुलोतून प्रवास करत शिवडाव झाला येथील रेडओहळ जंगलात दाखल झाला. येथील परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला आहे. हा, बस, पिकांची नासधूस. हा हा हा, छान वाचलं. हे बघ, टस्कराचा धुमाकूळ. टस्कर काय आहे रे? एक हत्तीला टस्कर म्हटलेले इथे, बरोबर आहे की नाही? हत्ती. हो. आणि या बातमीतून म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही आजूबाजूला घडलेल्या आपल्या घटना आहेत, ह्या घटना आपण वर्तमानपत्रात इंटरनेटवर वाचल्या तर त्या घटनांविषयी आपण माहिती समजून घ्यायची आणि त्या घटनांविषयीची माहिती आपण आपल्या मित्रांना किंवा कुटुंबात चर्चा करणं अपेक्षित आहे. समजलं का? हो. हा. हो. मराठी नंतर पुढचा विषय आहे आपला इंग्रजी. दिसतंय का स्क्रीनवर? हो. हा, बघा. हो. डे 2 स्टँडर्ड 7 ऍक्टिव्हिटी 2 सब्जेक्ट इंग्लिश ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम. मागच्या वर्षी आपल्याला अशा वर्तमानपत्रातल्या बातम्या होत्या मराठी भाषेमध्ये पण, होत्या की नाही? हा, तर मग इथं आता इंग्रजी या विषयामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे हे समजावून घेऊया. बघा, तुम्हाला हे चित्र आठवत असेल का रे? आठवतंय का? हो. हा, हो. या चित्रातल्या मुलीचं नाव काय होतं? कोण सांगेल? काय नाव होतं या मुलीचं? नाही, ठीक आहे, मी सांगतो. तारा. हा, व्हेरी गुड. तारा. कुणी सांगितलं? हा, छान. हा, तारा. व्हेरी गुड. आता ह्या चित्रामध्ये आपण निरीक्षण करायचंय. आपल्याला मागच्या वर्षी पण अभ्यासक्रमामध्ये, इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये हे चित्र येऊन गेलंय आणि आपण याच्याविषयी शिकलेलो आहोत. देर आर 4 इमोशन्स अबाउट तारा. What is the first picture emotion shows?
What kind of emotions are there in the first picture? Happy. Happy. Very good, very good. What is the next emotion? Sad. Sad. Very good, very good, very good, very good. And what is the next emotion? Angry. 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 And what is the last emotion? Scared. 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 Okay. Now here are 4 questions. इथे खाली 4 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. हाऊ इज तारा फिलिंग इन पिक्चर 1? हाऊ इज तारा फिलिंग इन पिक्चर 1? This is a Tara feeling happy. व्हेरी गुड ट्राय रोशन, व्हेरी गुड. तारा फिलिंग हॅप्पी. ते म्हणा माझ्या मागे, तारा फिलिंग हॅप्पी. Tara feeling happy. ओके ओके ओके, व्हेरी गुड. हा, हाऊ इज तारा फिलिंग इन पिक्चर 2? Tara feeling sad. Tara feeling sad. Very good. How is Tara feeling in picture 3? Tara feeling in picture angry. Very good. And the last question is, how is Tara feeling in picture 4? Tara is a feeling scared. Yeah. Okay. Now see. Here are some word. Read aloud. Read aloud these 4 word vocabulary. What is this first word? Read aloud. Happy. Happy. Next. Sad. Sad. Very good. Next. Angry. And last word. Scared. Scare. Okay. Very good. मग हॅपी, सॅड, अँग्री, स्केअर्ड असे हावभाव तुम्हाला या ठिकाणी करून दाखवायचे आहे. ओके. हा, हॅपी. हॅपी कसं होतो आपण? Happy, we smile. Okay. Sad. Very good. Like this. बघा मग याप्रमाणे तुम्हाला इथे वेगवेगळ्या एक्सप्रेशन दिलेल्या आहेत. या एक्सप्रेशनचा सराव करा आणि या एक्सप्रेशनचे जे काही शब्द आहेत ते वहीमध्ये लिहून काढा. पुढील विषय आहे गणित. आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात मागच्या वर्षी आपण वेगवेगळे भौमितिक संबोध पाहिले होते. आठवतात का? बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल. आठवतं का रे? हो सर. हा, मग या ठिकाणी बघा, तुम्हाला बिंदू, रेषाखंड, किरण यांची ही ओळख झालेली आहे. बरोबर आहे की नाही? हा, तर मग भूमितीतले जे काही मूलभूत संबोध आहेत, हे मूलभूत संबोध आपल्याला या ठिकाणी अभ्यासून घ्यायचे आहेत. तसं बघा, स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? वही दिसतंय का? हो सर. हो. हो. बघा या ठिकाणी तसं पेन्सिलच्या साहाय्याने आपण बघा असा बिंदू जर काढला, अशी जर आकृती काढली या ठिकाणी, तर तिला काय म्हणतात? बिंदू म्हणतात. म्हणजे कंपास, पेन्सिल
किंवा कोणतीही टोकदार वस्तू जेव्हा आपण एखाद्या पृष्ठभागावर टेकवतो आणि तयार होणारी जी काही आकृती आहे तिला काय म्हणतात? बिंदू. जसं त्या बिंदूला आपण इंग्रजी अक्षरात नाव देतो कॅपिटल. याला काय वाचायचं सांगा? बिंदू ए. व्हेरी गुड. पुढच्या आकृतीला आपण कसं वाचणार? बिंदू बी. हा, सर्वांनी बोललं तरी चालेल मित्रांनो. पुढच्या आकृतीला काय वाचाल? बिंदू सी. बिंदू सी. बिंदू सी. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला बिंदूची ओळख झालेली आहे. बरोबर आहे की? हो. हा. तर मग आवाज येतोय का? हो सर येतो. हा, लक्ष द्या, लक्ष द्या. बघा, समजा या ठिकाणी एक बिंदू काढलाय आणि दुसरा बिंदू काढलाय एका प्रतलामध्ये. आता वहीचं जे काही पान आहे याला प्रतल म्हणतात, हे तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी शिकलो आपण. या दोन बिंदूंना जर आपण पट्टीच्या साहाय्याने जर जोडलं, कशाने? पट्टीच्या साहाय्याने. हा, समजा बघा, हे प्रतलातील दोन बिंदू आपण जर पट्टीच्या साहाय्याने जर जोडले, हा बघा, आता समजा या ठिकाणी आपण दोन बिंदू काढूया. हा एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू. बरोबर. समजा या पहिल्या बिंदूला आपण पी नाव दिले, दुसऱ्या बिंदूला आपण काय नाव दिलंय? दिसतंय का? क्यू. हो. क्यू. शाबास. मग बघा, हे आपण पट्टीने जोडूया. समजा हो. पट्टीच्या साहाय्याने आपण जेव्हा ते जोडणार, पट्टीच्या साहाय्याने ते बिंदू जोडल्यानंतर कशाची आकृती तयार होते? रेषाखंड. कशाची? रेषाखंड. त्यानंतर रेषाखंड झाल्यानंतर पुढे आपण या पट्टीच्या साहाय्याने वेगवेगळ्या आकृत्या काढू शकतो. उदाहरणार्थ बघा, हा या ठिकाणी एक बिंदू घेतला आपण, आणि या बिंदूतून आपण एक पुढे रेषा काढून ही आकृती कशाची तयार होते? किरण. कशाची? किरण. आणि या किरणाचं जर वाचन केलं तर कसं कराल तुम्ही? उदाहरणार्थ, किरण ए बी. किरण ए बी. हा, ए बी. बरोबर. हा, मग त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे. उदाहरणार्थ, ही आकृती ओळख आहे तुम्हाला, काय म्हणतात याला? काय म्हणतात? रेषा. काय? रेषा. म्हणजे बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड
अशा विविध कर्दल. प्रकारच्या ज्या काही आकृत्या आहेत यांचा अभ्यास या ठिकाणी तुम्हाला झालेला आहे. तर मग इथं बघा आता एक रेषीय नैक रेषीय बिंदू, एक प्रतल, एक संपाती रेषा, समांतर रेषा अशा वेगवेगळ्या आकृतींची ओळख या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे. छेदणाऱ्या रेषा कशाला म्हणतात, एक संपाती रेषा कशाला म्हणतात. जेव्हा दोन रेषा एका सामायिक बिंदूत छेदतात त्यांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात आणि त्यांचा छेदन बिंदू हा सामायिक असतो. एक संपाती रेषा जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्यांना एक संपाती रेषा म्हणतात आणि त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. एक रेषीय नैक रेषीय बिंदू, प्रतल, समांतर रेषा अशा वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आपल्या इयत्ता 6वीत शिकून झाल्या त्यांचा आपल्याला पुन्हा सराव करायचा आहे. या ठिकाणी जी काही प्रतलाची आकृती दिली आहे या प्रतलामध्ये बघा एच प्रतल दिलेले आहे वरती आणि त्या एच प्रतलामध्ये बिंदू ए बी सी हे एक रेषीय बिंदू आहेत. कसे आहेत, एक रेषीय म्हणजे एक रेषीय बिंदू, एका रेषेत आहेत. एक रेषीय बिंदू. त्यानंतर इथं दुसरे प्रतल दिलेले आहे ते के प्रतल आहे आणि या के प्रतलामध्ये बिंदू पी क्यू आणि आर हे एका सरळ रेषेत आहेत का. दुसऱ्या आकृतीत बघा के जे काही प्रतल आहे यामध्ये बिंदू पी क्यू आणि आर हे एका रेषेत आहेत का, सरळ रेषेत. नाही. नाही. ज्याप्रमाणे बिंदू ए बी सी हे एका सरळ रेषेत आहेत त्याप्रमाणे के प्रतलातील हे तीन बिंदू एका सरळ रेषेत नाहीत म्हणून त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. समजलं. आता खाली जे काही आकृत्या दिलेल्या आहेत या बाजूच्या आकृतीमध्ये रेषा पी क्यू आर दिल्यात आणि त्या यस या बिंदूत छेदतात. यस हा त्यांचा संपात बिंदू आहे. तर खालील पुढच्या प्रतलामध्ये रेषा एल आणि रेषा एफ या दोन रेषा जी या एकाच प्रतलात आहेत परंतु त्या एकमेकांना कुठेच छेदत नाहीत म्हणून त्यांना समांतर रेषा असे म्हणतात. समांतर रेषेची व्याख्या पण आपण बघितली आहे. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. कारण रेषा ही दोन्ही दिशांना अमर्याद वाढते पण आपण सोयीसाठी आपण तिची आकृती निश्चित केलेली असते. मग ह्या दोन्ही रेषा एकमेकींना छेदत नाहीत, बरोबर आहे की नाही, म्हणून यांना समांतर रेषा असे म्हणतात. तर खाली हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्या PDF मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेल्या आहेत. आपण भाग स्वाध्यायासाठी ठेवणार आहोत. बघा पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. कृतीपत्रिका दिसते का तुम्हाला समोर, कृतीपत्रिका 2. हो. तर बघा मागच्या इयत्तेत हवा, पाणी आणि जमीन या प्रकरणामध्ये 6वीला पहिलंच प्रकरण होतं आपल्याला. आपण हवा, हवेमध्ये असणारे घटक, पाणी, पृथ्वीवर असणारे पाण्याचे आणि जमिनीचे प्रमाण, पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे आणि किती टक्के जमीन आहे आठवतंय कुणाला. किती टक्के पाणी आहे पृथ्वीवर आपल्या. 99%. सांगायचा प्रयत्न केला बाळा परंतु बघ पृथ्वीवर 71% पाणी आहे. किती. 71. आणि उरलेलं 29% जमीन आहे. अशा प्रकारे जमीन आणि पाण्याचं विभाजन आहे. मग 6वीला आपण पहिलं जे काही प्रकरण पाहिलं होतं नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, जमीन, बरोबर आहे. त्या पाठाचा
थोडासा अभ्यास करा. त्याच्यातून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्या आजूबाजूला असणारं जे काही अन्न आहे, हे अन्न आपल्याला पर्यावरणातून, निसर्गातून उपलब्ध होतं. आपण अन्नाची नासाडी न करता अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. विजेचा वापर जपून केला पाहिजे. कचऱ्यापासून आपण खत निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे. पावसाचं जे काही येणारं पाणी आहे, या पाण्याचं आपण वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक किंवा जल पुनर्भरण केलं पाहिजे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, तर किमान आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, शेतामध्ये सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे, असा संदेश आपल्याला या ठिकाणाहून मिळतोय. तर मग तुम्हाला पहिलं प्रकरण अभ्यासून त्याच्यामध्ये जमीन, मृदेचे वेगवेगळे प्रकार, मृदा कशी तयार होते याचा अभ्यास पहिल्या प्रकरणातून करून ही दिलेली जी काही PDF आहे त्याच्या माध्यमातूनही अभ्यास करायचा आहे. आणि कशा प्रकारे मृदा तयार होते, मृदेचे थर कोणते, या ठिकाणी या आकृतीत दिलेला आहे, त्याचाही अभ्यास करा. उथित मृदा कशाला म्हणतात, मृत वनस्पती, प्राणी यांचे जे काही सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांचं जमिनीत विघटन होतं आणि विघटन झाल्यानंतर कुजून जी काही मृदा तयार होते तिला उथित मृदा असे म्हणतात. तर सरावासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांचा पण सराव करायचा आहे. त्याच PDF वर काही दीक्षा ॲप जे आहे ते मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करून या पाठासंबंधित अधिकचे जे काही व्हिडिओ आहेत हे बघितले तरी चालतील. आणि पुढचा आणि शेवटचा आजच्या अभ्यासक्रमातला भाग तो म्हणजे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला नागरिक शास्त्रात दुसरा जो काही पाठ आहे तो आहे समाजातील विविधता. या पाठाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लोकशाहीचे महत्त्व, या सगळ्या गोष्टींची माहिती सविस्तर दिलेली आहे. आपण समाजात राहत असताना कोणताही भेदभाव न राखता सर्व धर्म समभाव या न्यायाने आपण समाजात वागलं पाहिजे. आणि आपली जी काही भारतीय लोकशाही आहे, या लोकशाहीचा आदर कसा राखायचा, समाजात आपण आपले आदर्श वागणूक ठेवून कशा प्रकारे वावरलं पाहिजे याची माहिती अभ्यासातून आपण आपल्या वर्तनातून दिसून आली पाहिजे. तर सरावासाठी तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेत, त्या प्रश्नांचा पण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, मग या ठिकाणी आपण 6 विषयांचा जो काही सेतू अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आणि त्याची ओळख करून घेतली. अशा प्रकारे दररोज आपल्याला थोड्या प्रमाणात त्या दिवसानुसार 45 दिवसामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. कराल ना मग अभ्यास? अभ्यास कराल का? हो सर. तुम्ही जरी शाळेत नियमित आपल्या ग्रुपवर अभ्यास पाठवत चला आणि त्यातून मग काही दुरुस्त्या असल्या तर ते मी तुम्हाला सांगतोच आहे. एक व्यवस्थित वही करा या अभ्यासक्रमासाठी आणि तारीख निहाय बरोबर त्या वहीमध्ये सोडवायचं आहे आणि याच्यावरून तुमचं मूल्यमापन केलं जाणार आहे. लक्षात घ्या, जरी शाळा भरत नसल्या तरी या सेतू अभ्यासक्रमावरून तुमचं मूल्यमापन होणार आहे. त्या दृष्टिकोनातून
ते व्यवस्थित वहीमध्ये हा अभ्यासक्रम सोडवायचा आहे आणि ती वही न हरवता आपल्या जवळ जपून ठेवायची आहे. समजतंय? हा. धन्यवाद. हो. धन्यवाद. ओके. गुड बाय.